नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. सोमवार विशेष भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि नेहमीप्रमाणेच सोप्या, सुंदर आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह अशा 3 रांगोळ्या आपण बघतो आहोत. तर आज गौरी पूजन आहे. ज्यांच्या इथं गौरी बसतात त्यांच्या इथं आज खूप घाईगडबड आहे. खूप सुंदर वातावरण असतं गौरी पूजन, गणपती बाप्पा आल्यानंतर. म्हणजे खूप महत्त्वाचा सण आहे हा सर्वांसाठी. आपल्या महाराष्ट्रात तर आहेच, पण दुसऱ्या राज्यांमध्ये पण खूप महत्त्वाचा सण आहे. आणि आजच्या ज्या भागातल्या 3 रांगोळ्या आहेत त्या आपण 5 ते 5 टिपक्यांच्या काढतो आहोत. तिन्ही पण रांगोळ्या 5 ते 5 टिपक्यांच्या आहे आणि कुणालाही जमतील अशा आहे. तर नक्की तुम्ही ह्या रांगोळ्या ट्राय करून बघा. कशा वाटल्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर चॅनलवर नवीन असाल किंवा पहिल्यांदाच व्हिडिओ बघताय, नक्की व्हिडिओला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. बघू शकता ही पहिली रांगोळी. त्यात अशा पद्धतीने आपण चौकोन काढून घेतला. नंतर त्यात पिवळे कलरचे टिपके काढलेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कलर कॉम्बिनेशन बदलू शकतात. आणि जे नवीन सबस्क्रायबर आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होतो. तर डेली व्हिडिओ अपलोड होतो. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला रोज युनिक रांगोळ्या बघायला भेटणार आहे. आणि बेल आयकॉन प्रेस करा. त्यानंतर ऑल म्हणून एक ऑप्शन येतो, तो प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल. जर नोटिफिकेशन नाही आलं तर तुम्ही डायरेक्ट चॅनलवर जाऊनही व्हिडिओ चेक करू शकता. बघू शकता अशा पद्धतीने ही रांगोळी. आणि एकदम कमी कलरमध्ये आपण रांगोळ्या बघतोय. ह्या डेली यूजच्या रांगोळ्या, म्हणजे सकाळी आपण काढतो त्या रांगोळ्या आहेत. आणि आता अजून 1-2 आठवड्यानंतर आपण दसरा, दिवाळीच्या रांगोळ्या सुरू करणार आहोत. तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि रोज व्हिडिओ जेव्हाही तुम्हाला टाईम भेटेल नक्की बघत जा. नुसते व्हिडिओ बघू नका, रांगोळ्या पण ट्राय करा, म्हणजे तेवढीच तुमची पण प्रॅक्टिस होईल. आणि दारासमोर रोज रांगोळी काढली पाहिजे, याचं आपण महत्त्व बघितलेलं आहे. तर नक्कीच ट्राय करत जा रांगोळ्या. तर ही पहिली रांगोळी आपली झाली. आता ही दुसरी रांगोळी. 5 ते 5 थेंब काढून घेतले. अशा पद्धतीने डिझाईन काढून घेते मी. आणि नेहमीसारख्याच अशा 3-3 लाईनचं कॉम्बिनेशन काढून घ्यायचं, क्रॉस जिथे आपण काढला आहे तिथे. खाली जर ब्लॅक कलरचा बॅकग्राऊंड असलं तर रांगोळी खरंच खूप उठून दिसते, एकदम सुंदर वाटते एकदम. तो बॅकग्राऊंड एकदम असं प्लेन पाहिजे, तेव्हाच ती रांगोळी व्यवस्थित जमते. म्हणजे जर बोटाच्या सायनी डिझाईन करायची असली तर व्यवस्थित पसरवता येते ती डिझाईन. नेहमीसारखीच 3-3 पाकळ्यांची डिझाईन केली आपण, म्हणजे काढली आहे. केशरी कलरचे टिपके काढून घेतले आणि नंतर आतमध्ये जो क्रॉस काढला आहे त्याला राणी कलरचं थेंब काढून घेतले. जेव्हाही गणपती बाप्पा येतो 10 दिवस खूप छान वातावरण असतं घरामध्ये. पण जेव्हा गणपती बाप्पा जातात पुन्हा विसर्जन होतं, असं घर खूप खाली खाली वाटतं. म्हणजे आपल्याकडे कसे पाहुणे आले आणि समजा जास्त दिवस राहिले तर आपल्याला कसं ते पाहुणे गेल्यानंतर घर खाली खाली वाटतं, त्या प्रकारेच गणपती बाप्पा पण गेल्यावर तसंच होतं. असं वाटतं जाऊच नाही, पण काय करणार आता नियमानुसार. तसं बाप्पा तर आपल्या नेहमीच सोबत असतात. तर बघू शकता तिसरी रांगोळी, आजच्या भागातली शेवटची रांगोळी.
5 ते 5च आहे. अष्टकोन काढलेला आहे आपण, म्हणजे त्याला 8 बाजू आहे. आणि मध्ये स्वस्तिक काढून घेतोय आपण. आपण जी सफेद कलरनी रांगोळी काढली आहे, तो अष्टकोन काढला आहे. त्याच्या बाजूनी सेम फक्त पिवळा कलर वापरून तसे लाईन काढून घ्यायच्या बाजूनी. एक पिवळ्या कलरचा काढतोय आपण, नंतर त्याच्याभोवती केशरी कलरची परत एक लाईन देणार आहे. नंतर मी त्याला थोडं व्यवस्थित शेप करून घेतला, कारण की थोडं बाजूला रांगोळी थोडी पसरली होती आणि बाजूला जे कॉर्नरला थेंब होते ते पण थोडे पुसलेत. तिथे दुसरी डिझाईन काढायची आपल्याला. आपण असे मोठे मोठे थेंब काढून त्याला चकलीचा आकार देतोय. हे इयरबडचा वापर करून कसा आकार द्यायचा ते दाखवले मी. बोटाच्या साहाय्याने पण काढू शकता तुम्ही, चकलीचा आकार म्हणजे देऊ शकता. तुम्हाला मुद्दाम डिटेलमध्ये मी रांगोळी दाखवते, म्हणजे प्रत्येक स्टेप तुमच्या लक्षात आली पाहिजे, तुम्हाला प्रत्येक स्टेप समजली पाहिजे, जेणेकरून तुमचं काही कन्फ्युजन होणार नाही. चारही कॉर्नर असे 3-3 रेषांचं कॉम्बिनेशन काढून डिझाईन काढली. तर ह्या रांगोळ्या नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. दारासमोर कमी जरी म्हणजे जागा असेल तरी तुम्ही ही रांगोळी काढू शकता, कारण की छोट्याच रांगोळ्या आहे खूप. तर तिन्ही रांगोळ्या आपल्या काढून झालेल्या आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि भेटूया पुढच्या भागात अशाच युनिक रांगोळ्यांसोबत. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. धन्यवाद. बाय बाय.